आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक बिवडी या जन्मस्थळी आहोत आणि आज 7 सप्टेंबर निमित्त आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितुळे, MM ग्रुपचे MM नाना मदने, रामदासजी धनवटे तसेच जाधव सर जे सोलापूर जिल्ह्याचे जय मल्हार क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष आहेत ते जाधव सर, तसेच महाराष्ट्र राज्याचे जाधव सर ते आपल्यासोबत आहेत, तसेच इतरही मान्यवर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून आज जय मल्हार क्रांती संघटनेच्या काही ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या सरकारने पूर्ण केल्या त्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। नाना नमस्ते, काय सांगाल आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती या ठिकाणी साजरी झाली त्याबद्दल काय सांगाल? आज बिवडी या ठिकाणी 233वी जयंती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची आज साजरी झाली। यामध्ये दरवर्ष आपण अनेक मंत्री महोदय त्या ठिकाणी बोलत असतो, मुख्यमंत्री बोलत असतो, उपमुख्यमंत्री बोलत असतो। ह्या बारीने त्याच्यामध्ये थोडा बदल आहे, कारण आज गणपती बसतात, प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती आहे आणि त्यामुळं आपल्याला मान्यवरांचं सुद्धा येण्याचं थोडं हे होतं आणि समाज बांधवसुद्धा या ठिकाणी थोडा कमी येण्याची शक्यता होती, त्यामुळं आपण ती सभेचं नियोजन टाळलेलं आहे आणि त्या याच्याप्रमाणे मानवंदनेचा अतिशय मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झाला। सरकारी जयंती साजरी झाली आणि मी महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन समाजाच्या वतीने आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या वतीने मी निमित्त सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि जयंतीच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो। 2 दिवसापूर्वी आपला एक समाज बांधव या बिवडी या जन्मगावी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जन्मगावी स्मारकाजवळती उपोषणाला बसला होता, तर त्यांनी 2 दिवसापूर्वी मोहिनी हॉटेल या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांचं जन्मगाव बिवडी आहे त्या ठिकाणी स्मारक आहे, त्या स्मारकाला कुठल्याही सरकारने निधी दिला नाही, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? खास करून आज सरकारी जयंतीच्या निमित्तानं आपण ही जयंती साजरी या ठिकाणी झालेली आहे। आज खऱ्या अर्थाने सांगणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व जाणते रामोशी समाज जो आहे, पेडर समाज आहे, बेरड समाज आहे, या सर्व समाजाला माहिती आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 70 वर्ष 75 वर्ष झाले, आम्हाला कुणीही जवळ घेतलं नाही, आमच्या डोक्यावरून कुणी हात फिरवला नाही। अनेक सरकार आले, अनेक सरकार गेले, या ठिकाणी आमदार सुद्धा कधी येऊन या ठिकाणी माथा आमच्या राजाच्या चरणी टेकावला नाही। ज्यावेळेस जय मल्हार क्रांती संघटना आणि महाराष्ट्रातल्या सर्व संघटना एकत्र आल्या, अनेक आंदोलनं आपण केले, आपल्या माफक मागण्या काय होत्या त्यावेळेस की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे भारतातले पहिले आद्य क्रांतीवीर आहेत, ते फासावरती सर्व समाजांकरता सर्व देशाकरता ते फासावर गेलेले आहेत, त्यांची सरकारी जयंती साजरी व्हावी। दुसरी मागणी आपली होती की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ बनावं, जे महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे आपला समाज बांधव आहे, माझ्या माता भगिनी आहेत, ज्या दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करावं लागतं, माझ्या समाज बांधवाला काम करावं लागतं, त्यामुळं आर्थिक विकास महामंडळ जर झालं या समाजाकरता तर त्याच्यामध्ये नोकरीच्या याच्यातून किंवा याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आपण करू शकतो आणि समाजाला न्याय त्या ठिकाणी महामंडळाच्या माध्यमातून देऊ शकतो। दुसरी आपली मागणी होती की प्रत्येक जे राजे आहेत, प्रत्येक क्रांतीवीर आहेत, त्यांचं इतिहासाच्या पुस्तकामध्ये धडा येणं गरजेचं आहे, तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये उमाजी नाईकांचा सुद्धा धडा यावा आणि त्या ठिकाणी सर्व लहान मुलांपासून इतिहासाचे जे पुस्तक 8वीचं मला वाटतं इतिहासाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये धडा यावा, ते इतिहास सर्वांनी वाचावा उमाजी नाईकांचा। चौथी आपली मागणी होती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या नावानं जसं अनेक महापुरुषांच्या नावानं पोस्टाचं तिकीट आहे तसं तिकीट आपल्या राजे उमाजी नाईकांच्या नावाने निघावं। 5वी मागणी आपली होती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं ही जी या ठिकाणी 50 गुंठे का 39 गुंठे काय आहेत, तर या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी उभा राहावा, या ठिकाणी 10 कोटी रुपये त्या ठिकाणी
उमाजी नाईकांच्या राष्ट्रीय स्मारकाकरता त्या ठिकाणी द्यावं. ह्या पहिल्या जो मागण्या होत्या याच्यापैकी आपली एकही मागणी आपली म्हणजे राहिलेली नाही, सर्व मागणी पूर्ण झाली. आपण पाहिलं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती झाली, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन मानवंदना दिली. आपल्या आज इतिहासाचं जर 8वीचं पुस्तक आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्या राजाचा इतिहास त्या ठिकाणी आला. आज पोस्टाचं तिकीट आपल्या राजाचं आलं की राष्ट्रीय स्मारक जे आहे ह्याला 10 कोटी रुपये टाकले, पण या ठिकाणी 40 गुंठे फक्त जमीन आहे. आणि या ठिकाणी आता जर आपण पाहत असेल 70 लाख रुपये फक्त खर्च आपण करता आला आपल्याला, बाकीचे पैसे आपले परत गेले. त्याचं कारण असं आहे की आपण ही जी वॉल कंपाऊंड आहे आणि त्या ठिकाणचं जी बिल्डिंग आहे ती करू शकलो. त्याच्यामध्ये हे जर आपल्याला स्मारक जर करायचं म्हणलं तर स्मारक आपल्याला पाडून इथं मोठं स्मारक आपल्याला करावं लागलं असतं. इथलं 1-2 कोटी रुपये गेले असते, बाकीचे 10 कोटी घालवायचे कुठं. आणि त्यामुळं आपण आणि एकदा जर इथं जर खर्च 10 कोटी झाला तर राष्ट्रीय स्मारक म्हणून अख्खे आयुष्यभर आपल्याला ह्याच स्मारकामध्ये यावं लागणार. आणि हे स्मारक छोटंसं स्मारक आपण बांधून त्या ठिकाणीच आपण सर्वांचं आपल्या राजाचं हे करू शकतो असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. तर त्या ठिकाणी आपण हे खर्च केला आणि आपण मागणी केली, आदरणीय देवेंद्रजींका आपण मागणी केली की आम्हाला ही 40 गुंठे किंवा 39 गुंठे नको, आम्हाला याच्यामध्ये 10 एकर जमीन या ठिकाणी म्हणजे इथून आसपास कुठंतरी आम्हाला 10 एकर जमीन द्या. त्या ठिकाणी आमच्या राजाचं राष्ट्रीय स्मारक होईल. आमच्या ज्या UPSC MPSC जी मुलं करतात त्यांच्याकरता या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर होईल किंवा त्याचं बाकीचं त्याच्यामध्ये येऊन राहायची सोय होईल. आपण जे गोरगरिबांचे जे लग्न असतात त्या ठिकाणी जर आपण पुढं पण एक कार्यालय घेतो तर त्या ठिकाणी मोठं एखादं कार्यालय होईल. दरवर्षी आपण त्या ठिकाणी 50 लाख रुपये आपण खर्च करतो कार्यक्रमाला, मंडप वगैरे टाकतो, बाकीचं पत्र्याचा मंडप टाकतो. तर ती दरवर्ष तो खर्च न होता या ठिकाणी जर आपण मोठा मंडप जर टाकला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे होईल. तर अशी आपल्याला 10 एकर जागा त्या ठिकाणी एकदम मोठं आणि 10 कोटी नाही, आता त्या 10 एकराच्या याच्यामध्ये आपण 100 कोटी मागू शकतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी झालं. मी जेवढ्या आपल्याला मागण्या सांगितल्या ह्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आणि फक्त एक व्यक्तीने त्या मागण्या पूर्ण केल्यात. ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ह्या सर्व मागण्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या माहिती आहेत, ज्या माहिती नाहीत मग माहिती आता याच्यामध्ये परवा जे व्यक्ती समाजातलेच व्यक्ती आहे भाऊसाहेब शिंदे म्हणून, त्यांनी आपल्या समाजाकरता उपोषणाला बसते हरकत नाही. प्रत्येकाला लोकशाही आहे, लोकशाही मार्गाने जायचा अधिकार आहे. त्या ठिकाणी त्यांनी ती मांडणी केली किंवा त्या ठिकाणी त्याचं पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अपुऱ्या घेतल्या किंवा कुणाचे तरी बाबा कुणाच्या सांगण्याहून त्यांनी ती उपोषण केलं असं आमचं म्हणणं आहे. तर त्या याच्यामध्ये त्यांनी काय हे केलं की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं महामंडळ बनलं पाहिजे. पहिलं तर असंच म्हणलं तिथं पत्रकार परिषदेमध्ये, मग त्याच्यानंतर देण्यात आलं की बा महामंडळ झालं. म्हणजे ह्या मागण्या झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण काय केलं की आता महामंडळ झालं, महामंडळाचे 50 कोटी रुपये आपल्याला आले, त्यातले 5 कोटी रुपये वर्ग झाले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आपल्या लोकांना ती अर्ज देऊन त्याच्यामध्ये मिळायला लागले. त्याच्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी आपल्या 200-250 लोकांना तर ती प्रकरणं झाली आणि ती मिळाली. त्याच्यामध्ये आता आपण हे करतोय की ती 5 कोटी जर संपलं तर पुढचं 45 कोटी येते. ती 45 कोटी जर संपलं तर आपण त्याची सुद्धा सोय करून ठेवली की आदरणीय ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांनी 50 म्हणजे 500 कोटी, किती 50 कोटी नाही 500 कोटीवरती त्याच्यामध्ये त्यांनी शेरा मारला, त्यांनी सही केली आणि अर्थ खात्याला ती पाठवलं आणि कॅबिनेटमध्ये घेऊन ती सुद्धा 500 कोटी आपल्याला येईल. त्याचं पुरावे सुद्धा आपल्याजवळ याचं आहेत. ही 500 कोटी रुपये साहेबांनी आता सही केलेले आहे. ही हिरव्या अक्षरात जे आहे ती साहेबांची देवेंद्र फडणवीसची आहे, तात्काळ कारवाई करा म्हणून आहे. आता ही उपोषणकर्त्यांना जे आहेत त्यांना मी ही म्हणजे पुरावे आहेत आपले, याची ही एक मागणी त्यांनी काल ही केली ती. तर ही 500 कोटी रुपये आपण आपल्या समाजाकरता एक पहिली गोष्ट त्या ठिकाणी येणार आहे. दुसरं बिवडी पुरंदर जिल्ह्या याच्यामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकाकरता 10 एकर जमीन शासनाच्या वतीने मिळावी. याच्यामध्ये अण्णा जरा पुढे येतो मी. याच्यामध्ये हा शेरा आहे, कलेक्टरला आदेश केल्यात, खाली यांना आदेश केल्यात आणि ही हिरव्या पेनाने लिहिलेले. हिरव्या पेनाने म्हणजे त्या ठिकाणी एकदम झालंच पाहिजे काम असं पद्धतीने असतं. तर ही देवेंद्र फडणवीसची सही आहे. ही 10 एकर जमीनसुद्धा आपल्याला मिळू शकते, काही अडचण नाही, मिळू शकते. म्हणजे शेरा झाला आहे मिळवणारच, त्याची काही अडचण नाही.
दुसरं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या नावानं आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 7 सप्टेंबर जयंतीनिमित्त प्रत्येक वर्ष 50 लाख रुपये मिळावा. आता ही 50 लाख रुपये जयंतीला म्हणजे आता आपण जी सभा घेतो आपण स्वतः खर्च करतो, तर याच्यामध्ये सरकारच 50 लाख रुपये दरवर्षी खर्च करीन. त्याचीही साहेबांची सही झाली, खाली त्या सर्वांना आदेश केलेला आहे आणि तीही थोड्या दिवसामध्ये ती चालू होईल. दरवर्षी आपल्याला त्याच्याप्रमाणे ही होईल. तिसरी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या नावानं चित्रपटाचं यश आहे. चित्रपटाचं एक पत्र आहे ना त्याच्यात. चित्रपटाचा जो विषय आहे तर चित्रपट आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या चित्रपटाकरता 10 कोटी रुपये सरकारने तिथं कबूल केले आणि त्याच्यामध्ये जे मेन डायरेक्टर आहे यांच्याकरती बाकीचं जे स्क्रिप्ट आहेत किंवा बाकीचे आहे त्याच्यावरती काम चालू आहे. हे सर्व काम आत्ता 2 ते 3 महिन्यापूर्वी आपलं पूर्ण झालं असताना 2 ते 3 महिन्यापूर्वी ही जी कामं मी सांगितलेली आहेत ती पूर्ण झाली असती. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आंदोलन जरांगे पाटलांचं उभं राहिलं. त्या ठिकाणी ना अधिकारी जाग्या होता, ना शाळेतला शिपाई जाग्या होता, ना ग्रामपंचायतमधला शिपाई जाग्या होता. पूर्ण महाराष्ट्र एकदम चॉकअप झालं होतं आणि त्या ठिकाणी कुणाची डोकी चालत नव्हती, कुठलंही काम होत नव्हतं. आता आपण त्या ठिकाणी सर्वजण पोहोचलोय. आपल्याला आदेश मिळालेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये आपण ही सर्व करणार आहे. 70 वर्षानंतर रामोशी समाजाला फक्त रामोशी समाजाचा वापर आत्तापर्यंत सर्वांनी करून घेतला. खास करून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की इथून बारामती लय तर लय एक 40 किलोमीटर अंतरावरती बारामती आहे आणि इथून जी रोड जातो बारामतीला या ठिकाणी रोड आहे 4 किलोमीटरच्या अंतरावरती. पण बारामतीची एकही व्यक्ती आजपर्यंत आपल्या राजाच्या दर्शनाला येऊ शकली नाही. काय येऊ शकली नाही त्याचं कारण काय आहे? रामोशी समाजाची त्यांना गरज नाही. याचा अर्थ याच्यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की आपली जर गरज असेल, आपल्याला जर कोणी वाली असेल, आपल्या जर म्हणणं कोणी मांडित असेल तर महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी आपले म्हणणे मांडले. आदरणीय बाबूराव पाचरणेजी त्या ठिकाणी आता आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांनी आपल्या समाजाच्या पहिल्या मागण्या मांडल्या, त्याच्यानंतर बापट साहेबांनी मांडल्या. आता एकमेव नेता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे गोपीचंद पडळकर. अतिशय म्हणजे आपल्या समाजाकरता लाभलेलं दैवत आहे. त्या समाजातलं आपल्याला जरी धनगर समाजामध्ये ते जन्माला आले असेल पण धनगर समाज आणि रामोशी समाज, धनगर समाज रामोशी समाजाचा मोठा भाऊ मानला जातो. याच्याप्रमाणे त्या ठिकाणी आपली जी काय मागणी असेल त्या ठिकाणी आपल्याला ही होणार आहे. याच्या अनेक मागण्यांवरती आता त्याच्यामध्ये आपण मीटिंग लावलेली आहेत. त्याच्यामध्ये पडळकर साहेबांनीच लीड घेतलेला आहे. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले की मला स्वतः त्या मिटिंगला मी असलं पाहिजे. त्या ठिकाणी 8-10 दिवसामध्ये ते सुद्धा आपल्याला शिष्टमंडळ त्या ठिकाणी निरोप येईल आणि अनेक मागण्या तर ह्या मागण्या तर आपल्या पूर्ण झाल्यात. ह्या धरून चाला की पुढल्या वर्षापर्यंत याच्यातल्या निम्म्या मागण्या तरी आपल्याला पूर्ण करता येतात. जे राष्ट्रीय स्मारकाची जमीन 10 एकर आपल्याला ताब्यात काही करून आपण ते घेऊ, बाकीचं सगळं करू, काही अडचण नाही. पण इतर मागण्या आपल्या आता त्याच्यामध्ये आहेत की जी आता महामंडळ झाले तर त्याच्यामध्ये महामंडळाच्या याच्यामध्ये आपल्याला आपली प्रामुख्याने काय आहे की बाबा 1 लाखाचं जी कर्ज आहे त्याच्यामध्ये जामीनची अट शिथिल करा किंवा जे अण्णासाहेब पाटील यांचं जी आर्थिक विकास महामंडळ आहे तर त्या आर्थिक विकास महामंडळाच्या धोरणावरती त्यांच्या याच्याप्रमाणेच निकष आमचं त्याच्यामध्ये 1 लाखाकरता असावं. 5 लाख, 10 लाख आणि 50 लाख जे आहे तर त्या याच्यामध्ये आपल्याला बँकेच्या गरज लागती. तर त्याच्यामध्ये आपल्याला सिव्हिल अडचण येते किंवा आपल्याला बाकीचे होती. पण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जी निकष आपल्याला करता येतात तेवढे निकष आपण मिटिंगमध्ये करणार आहे. आपल्या दुसरी मागणी आपली आता साहेबांसमोर ही असणार आहे की जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात की त्या ठिकाणी प्रत्येक जी हे आहे म्हणजे जे आपली जिल्हा वाईज आपलं जे बाकीचं हे आहे तर त्या जिल्हा वाईज आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या मुलामुलींकरता हॉस्टेल झालं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला इंग्रजी माध्यम शाळा झाले पाहिजे. ह्या अनेक मागण्या आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला हे करून घेतोय आपण आणि त्याच्यामध्ये जातोय. मी माझ्या समाज बांधवाला आपल्या माध्यमातून साहेब विनंती करणार आहे की याच्यामध्ये ज्या योजना आपण आणलेल्या आहेत जे आता आपल्या फक्त समाजाकरता रामोशी बेरड समाजाकरता ही महामंडळ आहे. याच्याकरता तरुणांना माझी विनंती आहे की आपला समाज गरीब आहे, आपला समाज अशिक्षित आहे, आपल्या समाजाला बाकीचं काही कळत नाही तर त्यांना आपण मदत करा. आपण फॉर्म भरून द्या, आपण त्यांचं प्रत्येकाचं ते प्रकरण करा. ही तरुण करू शकतात आणि तरुणांनाही याच्यामध्ये नुसतं
हे नाही की त्यांना स्वतः ती करू शकतात. शिक्षणाकरता त्याच्यामध्ये तरतूद आहे, त्याच्यामध्ये बाकीचं तुम्हाला बिझनेस करता तरतूद आहे. याच्यामध्ये तुम्ही जर ही सगळं व्यवस्थित चालवलं खाली तर मी भांडायला मोकळा आहे. मी वरती काही करून मी हात जोडीन, पाय पडीन, नाही जर हे झालं तर आंदोलन करीन, काही करून समाजाकरता आणणं गरजेचं आहे. शेवटी माझा समाज मला महत्त्वाचा आहे. माझा समाज ह्यो जो समाज आहे या समाजाने अनेक भारतामध्ये सगळ्यात मोठं योगदान जर कोणतं असेल तर रामोशी बेडर बेरड समाजाचं आहे. त्यामुळे हे समाजच उपेक्षित आतापर्यंत आहे. तर इथून पुढच्या काळामध्ये काही कुणी काळजी करू नका. जे जे उपोषणाला बसतात त्यांनाही सांगतो, बाकीच्या संघटना ज्या काळजी करतात काही गोष्टींच्या त्यांनाही सांगतो, याच्यामध्ये आपण काळजी करू नका. दौलत शितोळे आणि जय मल्हार क्रांती संघटना जोपर्यंत जिवंत आहे, माझ्या समाजाला वाऱ्यावर सोडून देणार नाही. माझ्या समाजाचं एकही टक्का कोणतं काम राहून देणार नाही. पूर्ण जे जे काम मी सांगितलेत हे सर्व कामं पूर्ण करून घेईन अशी ताकद आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेची आहे. त्यामुळं आपण कुणीही काळजी करू नका. मी परत एकदा आज जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी.